टीम एम्पायर धायटी आणि अर्थातच अष्टविनायक 11 मधलीवाडी संघ ज्यांनी ही स्पर्धा आयोजित केली. असे दोन संघ आपण पाहतोय आमने सामने भिडणार आहेत यानंतर होणाऱ्या मॅच साठी. अर्थातच आपण पाहतोय स्पर्धेची ग्रँड फिनाल आहे. या स्पर्धेचा शेवटचा मुकाबला आहे, स्पर्धेतील शेवटची मॅच जी मात्र दोन संघादरम्यान खेळवली जायला. अर्थातच आपण पाहतोय टीम एम्पायर धायटी संघ आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय टीम एम्पायर धायटी विरुद्ध टीम आपणास पाहायला मिळणार आहे अर्थातच मधलीवाडी. एक रन येते. स्ट्रायकिंग एंड वरती संदीप होते ज्यांच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती पहिली धाव आली आहे. बॉलिंग मार्क वरतून आपण पाहतोय शंकर यांनी या संघाचे कॅप्टन असतील तर दुसऱ्या बाजूने विशाल भाई उतेकर असणार आहेत. आता स्ट्रायकिंग एंड वरती 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. तसेच टीम कॅप्टन मधलीवाडी तुम्ही देखील टॉस का बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. टीम कॅप्टन मधलीवाडी, टीम एम्पायर दाटी संघाचे संघ कर्णधार इथे उपस्थित आहेत. टीम एम्पायर दाटी संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. तसेच मधलीवाडी संघाचे संघ कर्णधार तुम्ही देखील उपस्थित राहा. या कॅच ड्रॉप होते. धनाजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही या फायनलच्या मॅचचा टॉस करणार आहे. धनाजी पवार साहेब यायचे आपल्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा फायनल मॅचचा टॉस करतोय. म्हणजे आजच्या दिवसातील आणि या स्पर्धेची शेवटची मॅच आहे त्याचा मात्र टॉस आम्ही तुमच्या शुभ हस्ते करतोय. साहेब यायचंय तुम्ही. या चेंडूवरती 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 3 धावेने धावफलक पुढे सरसावतोय. या ओव्हरमध्ये आपण पाहतोय चौथा बॉल पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचले 6 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल, जास्त वेळ घेऊ नका. यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस आम्ही करतोय. पाच चेंडू पूर्ण, संघाची धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. यावेळी बैठा फटका यावेळी स्क्वेअर लेग रिजन वरती खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक आहे, 1 बॉल चेंडू फील्ड करतोय. फेकी देखील वेगाने केले. यावरती आता दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या जातात. म्हणजे या 2 धावेने आता धावफलक 10 वरती जाऊन पोहोचला आणि 11 धावांचं आव्हान हे मात्र 6 चेंडू मध्ये भैरेवाडी या संघाला दिलं जाईल. चला स्पीडअप घ्यायचंय. यानंतर फायनल मॅच होणार आणि फायनल मॅचचा टॉस देखील झालाय. टॉस विन झाले टीम श्री अष्टविनायक 11 मधलीवाडी संघ. त्यांनी कळवलं की आम्ही प्रथमतः फिल्डिंग करतोय, म्हणजे बॅटिंग करणारी टीम असणार आहे टीम एम्पायर दाटी संघ. तुम्ही देखील तयार राहायचंय. थँक्यू. अगदी त्यांचा 12वा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला आणि तो बॅट घेऊन गेला मैदानाच्या बाहेर. मात्र असं सहकार्य प्रत्येकाचं लाभू देत या हंगामामध्ये आणि वेळेअभावी आपण पाहतोय मॅचेस थोडेसे स्पीडअप केल्या जात आहेत. बॅटर देखील मैदानामध्येच राहिलेत. त्यांचा 12वा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅट घेऊन आला. खरंच तुमच्या दोन्ही संघांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे आणि की तुमचं सहकार्य आमच्या कोर कमिटीला लाभतंय. कारण की यानंतर होणारी फायनलची मॅच आहे ती आम्ही 2 ओव्हरची खेळवतोय. टॉस विन झाले मधलीवाडी टीम, जी फिल्डिंग करणार आहे म्हणजे चेस करताना तो संघ पाहायला मिळेल. कारण की बॅटलाईट मध्ये कोणत्याही संघाला घालवायचं नाहीये. पारितोषिक वितरण सोहळा देखील आपणास जेवढ्या लवकर उरकता येईल तेवढ्या लवकर मात्र आपणास उरकायचं आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि जे फोटो सेशन असतो, ज्या आठवणी जपून ठेवायच्या त्या मात्र जपून ठेवता येत नाहीयेत आमच्या खेळाडूंना. या कारणास्तव थोडीशी घाई आम्ही करतोय. आणि भौगोलिक दृष्ट्या विचार करायला गेलं तर दिवस आता छोटा आहे, रात्र मोठी आहे.
या कारणास्तव मात्र आपण पाहतोय लवकर अंधार पडतो आणि याच कारणास्तव आपण पाहतोय कमी ओव्हरच्या मॅचेस कव्हर केल्या जातात. चला मॅचला सुरुवात करूया. 6 चेंडूमध्ये विजयासाठी 11 धाव्यांची गरज असणार आहे टीम भैरेवाडी संघाला. 2 मोठे फटके मॅच फिनिश होऊ शकते, परंतु दुसऱ्या बाजूने 2 मोठे फटके नाही देणार असा गोलंदाज राम येतोय बॉलिंग मार्क वरती. ओव्हर दी विकेट मॅचला करतोय सुरुवात. लेट्स स्टार्ट. वाईट बॉल येतोय. या वाईट निशी पाहायला गेलं तर खातं देखील खुल्लं होत आहे. म्हणजे आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 10 धाव्यांची गरज असेल. कॅच कंप्लीट. या सूरज मोंडेची विकेट मिळवण्यामध्ये यश येते. चला जास्त वेळ घेऊ नका. नवीन बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. तर येणारे 5 बॉल आणि विजयासाठी 10 धाव्यांची गरज आहे. नवीन फलंदाज सतीश मोंडे धावत यायचे दादा. 5 चेंडूमध्ये विजयासाठी 10 धाव्यांची गरज आहे आणि बॅटलाईट व्हायला सुरुवात देखील झाली. एक रन कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी कॉल असणार आहे. स्ट्रायकिंग एंडवरती फेकी जरूर केले, परंतु 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. आता या 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. आता येणारे 4 बॉल आणि विजयासाठी 8 धाव्यांची गरज. Disconnected. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू येतोय. आता येणारे 3 बॉल आणि विजयासाठी 8 धाव्यांची गरज आहे. चर्चा केली होती की मोठे फटके नाही देऊ शकत हा गोलंदाज. असा गोलंदाज आहे अर्थातच राम पाहायला मिळणार आहे. अजून एक निर्धाव चेंडू येतोय आपणास पाहायला मिळतोय. आता मॅचची कहाणी थोडीशी बदलली गेली. 2 चेंडूमध्ये आता विजयासाठी 8 धाव्यांची गरज आहे. फटका खेळलाय. चेंडू हवेमध्ये. याच्यावरती धावा किती लिहिल्या जातील? 4 धावा तर जरूर लिहिल्या जातात. आता 1 बॉल मध्ये विजयासाठी 4 धाव्यांची गरज आहे. 1 चेंडू मध्ये विजयासाठी आता 4 धाव्यांची गरज असेल. यावेळेला देखील आपण पाहतोय पॉइंट मध्ये खेळून काढलाय, परंतु मॅच फिनिश होते. मॅच विजय होते अर्थातच डांगेष्टीवाडी 11 संघ. डांगेष्टीवाडी श्री वडजाई देवी 11 डांगेष्टीवाडी संघ तृतीय पारितोषिकाचा मानकरी ठरतोय आणि चतुर्थ पारितोषिकावरती नाव कोरणारा संघ अर्थातच आपण पाहतोय तृतीय पारितोषिकावरती नाव कोरणारा संघ